नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते या संदर्भातली इत्थंभूत चर्चा आपण केलेली होती। आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सारांशरूपी उजळणी या ठिकाणी करणार आहोत। आपल्या प्रकरणात आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो होतो की विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाची प्रक्रिया। ही प्रक्रिया कशी होते, वेटोळे आणि चुंबक यापैकी एक घटक कसा फिरता असायला हवा याची माहिती आपण मागच्या सेशनमध्ये घेतली होती। ऊर्जा निर्मितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल पूर्ण करणारे दोन घटक आहेत। त्यातला पहिला घटक आहे टर्बाईन आणि दुसरा घटक आहे विद्युत जनयंत्राची रचना। ह्या दोन्हींचीही इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे। हे जे टर्बाईन आहे हे आता आकृतीत दाखवलेले हे वाफेच्या ऊर्जेच्या स्रोतावर चालतं आणि त्याचा हा जो शाफ्ट आहे तो ह्या जनयंत्राला जोडला जातो। जनयंत्रामध्ये हे चुंबक फिरतं असतं आणि हे तारेचे वेटोळे या ठिकाणी आपल्याला दिसतात। याची संपूर्ण रचना आपण पाहिलेली आहे। अर्थात आपल्याला ऊर्जा निर्मिती जर करायची असेल तर हे दोन घटक सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। हे आपण मागच्या सेशनमध्ये अभ्यासलं होतं। आता या ठिकाणी खाली जी प्रवाह आकृती दाखवलेली आहे याच्यामध्ये टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जेचा स्रोत आपल्याला वापरला तर आपण विद्युत निर्मिती करू शकतो। यासाठी वेगवेगळ्या स्रोतांचा आधार घेऊन आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये चर्चा करणार आहोत। या सर्व मुद्द्यामध्ये पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते। आता यामध्ये आपण सर्वात पहिलं इंधन जे पाहिलं त्यात कोळसा आपण घेतलेला होता। कोळसा इंधनाच्या संदर्भामध्ये आपण समस्यांवर आधारित बरेचसे मुद्दे अभ्यासलेले होते आणि त्याचबरोबर रचनात्मक औष्णिक विद्युत निर्मितीचा जो आराखडा याचाही आपण अभ्यास केलेला होता। ह्या ठिकाणी ऊर्जेचा स्रोत म्हणून कोळसा आपण जेव्हा वापरतो तेव्हा बॉयलरमधलं पाणी तापलं जातं, पाण्याची वाफ होते, वाफेचं रूपांतर टर्बाईन फिरवण्यासाठी केलं जातं आणि टर्बाईन कार्यान्वित झाल्यानंतर जनयंत्र कार्यान्वित होण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि विद्युत ऊर्जा निर्मितीला येते। यामध्ये आपण आवर्जून मुद्दा सांगितला होता की यामध्ये वाफेचं पाणी आणि पाण्याची वाफ ही जी प्रक्रिया आहे ही चक्राकार मार्गाने पुन्हा पुन्हा घडून येते। ही एक प्रकारची चक्रच आहे की ज्या चक्रात संगणन नावाचं यंत्र मदत करतं। आपण खाली जर आराखड्यामध्ये पाहिलं तर त्याचं संपूर्ण डिटेल आपण अभ्यासलेलं आहे। याच्यामध्ये या ठिकाणी इंधन जे आहे इंधन जाळलं जातं, त्यातनं निर्माण होणारा जो धूर आहे जो हवेमध्ये या मनोऱ्याच्या साह्याने बाहेर सोडला जातो आणि उच्च दाबाखाली इंधनाच्या औष्णिक ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी पाणी तापवण्यासाठी केलं जातं। बॉयलरमधलं पाणी तापवल्यानंतर टर्बाईनची चक्र फिरली जातात, टर्बाईनचा शाफ्ट फिरल्यानंतर जनयंत्र कार्यान्वित होऊन या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। त्याचबरोबर वाफेचं पाणी करण्यासाठी संगणन यंत्र कसं काम करतं आणि पुन्हा वाफेचं पाणी झाल्यावर पंपाच्या साहाय्याने ते बॉयलरमध्ये कसं सोडलं जातं याची संपूर्ण चर्चा आपण मागच्या सेशनमध्ये केलेली आहे। परीक्षेमध्ये या स्वरूपाचा प्रश्न आराखड्यावर आधारित विचारला जाऊ शकतो, त्यामुळे नुसती आकृती जरी आपल्या डोळ्यासमोर असली तरी आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो। अगदी सेम स्थिती आपण पुढच्या मुद्द्यामध्ये अभ्यासलेली होती ज्याच्यामध्ये अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जाची निर्मिती कशी केली जाते याची आपण माहिती पाहिलेली होती। यामध्ये आपण स्रोत वापरला होता ऊर्जेचा स्रोत तो म्हणजे अणुविभाजनासाठी वापरलेली भट्टी आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण जशीच्या तशी आपण अभ्यासलेली होती आणि या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आपण अभ्यासलेली होती आणि ती म्हणजे केंद्रीय विखंडन अर्थात शृंखला अभिक्रिया या संदर्भातली होती। इथं आपण पाहिलं होतं की न्यूट्रॉनचा मारा जर युरेनियम 235च्या अणूवर केला तर त्या अणूचं पुढे 236मध्ये रूपांतर होऊन त्यातून 3 न्यूट्रॉन बेरियम आणि क्रिप्टॉन यांसारखे घटक बाहेर येतात आणि 200 MeV एवढी ऊर्जा बाहेर पडते। ही नियंत्रित शृंखला जर आपण पुढे तशीच नियंत्रित स्वरूपामध्ये निर्माण केली तर ऊर्जेची निर्मिती होते आणि हीच ऊर्जा या ठिकाणी आपण आकृती पाहतोय ज्याच्यामध्ये केंद्राचा आराखडा दाखवलेला आहे याच्यामध्ये ती ऊर्जा वापरली जाते। म्हणजे ऊर्जेचा स्रोत या ठिकाणी वापरला जातो जी अणुभट्टी म्हणून दाखवलेली आहे। इथनं निर्माण केलेली औष्णिक ऊर्जा
या ठिकाणी बॉयलरमधलं पाणी तापवण्यासाठी कारणीभूत ठरते. बॉयलरमधलं पाणी तापवल्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे, पाणी तापवल्यानंतर पाण्याची वाफ होते आणि ही वाफ या पाईपाच्या माध्यमातून इथं जनित्रावर नेऊन आदळवली जाते. जनित्राचे जे शाफ्ट आहे तो या ठिकाणी फिरायला लागतो आणि जनित्राचा शाफ्ट त्याला जोडलेला असल्यामुळे या ठिकाणी जनित्र कार्यान्वित होतात. त्याचबरोबर या ठिकाणी जी वाफ टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते त्यावेळेस उरलेली जी वाफ आहे खाली येते, त्यामध्ये संगणन यंत्र अर्थात कूलिंग टॉवर जो आहे तिथं बसवल्यामुळे संगणनाचं संपूर्ण कामकाज या ठिकाणी होतं, म्हणून याला संगणन यंत्र म्हणलेलं आहे. आणि यातून पंपाच्या साहाय्याने पुन्हा ते पाणी बॉयलरमध्ये सोडलं जातं आणि अखंडपणे ही प्रक्रिया चालू असताना जनित्राच्या माध्यमातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. याही बाबत आपण मागच्या सत्रामध्ये चर्चा केलेली होती. त्याचबरोबर ऊर्जा स्रोत नैसर्गिक वायू आपण घेतला होता आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र कसं असतं याचा आराखडासुद्धा आपण मागच्या सेशनमध्ये पाहिला होता. आपण थोडक्यात त्याची उजळणी या ठिकाणी करूया. उच्च दाबाच्या हवेसाठी जे कंप्रेसर असतात इथं दाखवलेले आहेत. हे कंप्रेसर या ठिकाणी कंप्रेस केल्यानंतर ज्वलनाच्या कप्प्यामध्ये तो गॅस सोडला जातो. हा गॅस जेव्हा ज्वलन कक्षामध्ये येतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गॅसचा दाब निर्माण होऊन गॅसच्या रूपाने टर्बाईन जे आहेत ते चक्राकार मार्गाने फिरले जातात आणि मग सेम प्रक्रिया पुढं घडते की टर्बाईनचा शाफ्ट जनित्राला जोडल्या गेल्यामुळे जनित्र या ठिकाणी फिरायला लागतात आणि त्याच वेळेस विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. या ठिकाणी गॅस टर्बाईनमध्ये सोडत असताना काही उष्ण वायू जे असतात हे वायू या ठिकाणी बाहेर टाकले जातात. याचा संपूर्ण जो प्रवाह आकृती आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी फक्त महत्त्वाचा घटक आपण काय पाहिला तर ऊर्जाचा जो स्रोत आहे तो म्हणजे नैसर्गिक वायू हा वापरला जातो आणि त्याच्या साहाय्याने विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. त्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता ज्याच्यामध्ये जलविद्युत ऊर्जा अर्थात पाण्याच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते या मुद्द्याची आपण चर्चा केलेली होती. यामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जेचा रूपांतर या ठिकाणी आपण आकृतीच्या साहाय्याने थोडंसं पाहूया. हे साठवलेलं पाणी आहे. हे पाणी उंच सकल ठिकाणावरून पाईपाच्या साहाय्याने जोरात गतिज ऊर्जेमध्ये त्या पाण्याचं रूपांतर केलं जातं. वेगाने येणारं पाणी इथं टर्बाईनच्या शाफ्टवर आदळतं आणि टर्बाईन चक्राकार मार्गाने फिरायला लावले की याला जोडलेले हे जे जनित्र आहेत हे जनित्र कार्यान्वित होतात आणि मग त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा या स्वरूपामध्ये पुढे पाठवली जाते. अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया जलनिर्मिती केंद्रामध्ये कशी चालती याचा आपण इत्थंभूत माहिती मागच्या सत्रामध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती कशी होते. आता पवन म्हणजे वारा, ज्याला आपण विंड एनर्जी असं म्हणूया. तर या पवन ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये कसं केलं जातं याचीही माहिती आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे तो म्हणजे वेगाने वाहणारा वारा. ज्यावेळेस हवेत फिरणारे मोठे टर्बाईनची पाती असतात ती फिरायला लागतात, ती शाफ्टला जोडलेली असतात. पाठीमागं टर्बाईनची रचना इथं गिअरबॉक्समध्ये जोडलेली असते आणि त्यामुळे टर्बाईनचा शाफ्ट जनित्राला जोडला गेल्यामुळे या ठिकाणी जनित्र कार्यान्वित होतं आणि त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. अर्थात याचा प्रवाह आकृती आपण जर पाहिली तर वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा जी आहे याचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि नंतर त्यामध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर पुढचा जो मुद्दा आपण अभ्यासला होता जो अत्यंत महत्त्वाचा आहे, आपण जो प्रकरणाचं टायटल आहे की हरित ऊर्जेच्या दिशेने, त्यामध्ये हा घटक जो आहे हा फार महत्त्वाचा आहे की सौर ऊर्जेवर आधारित हे विद्युत केंद्र इथं आपल्याला पाहायला मिळेल. आपण पहिल्यांदा संपूर्ण प्रक्रिया कशी होती त्याची थोडक्यात उजळणी या ठिकाणी पाहूया. सूर्यापासून येणारे जे सूर्यकिरण आहे याच्यामध्ये प्रकाश ऊर्जा असते, त्याच्यामध्ये व्होल्टाईक परिणाम होऊन या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर दिष्ट विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं आणि ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला विद्युत घटाची गरज असते. हे विद्युत घट या ठिकाणी दाखवलेले आहेत. यामध्ये सौर घटांची एकसर जोडणी केलेली आहे. यामध्ये ही एकसर जोडणी असणारी मांडणी जी आहे यामध्ये विभवांतरांची बेरीज केली जाते.
तर या आकृतीमध्ये सौर गटांची समांतर जोडणी केली असल्यामुळे यामध्ये विद्युतधारेची बेरीज केली जाते. याच्यावर आपण इत्थंभूत माहिती मागच्या सेशनमध्ये अभ्यासलेली होती. त्याचप्रमाणे सौर गट एकत्र जोडून जो तयार होतो, आपल्यासमोर हा दाखवलेला आहे, याला सौर पॅनल असं म्हणतात. आणि याचमध्ये सगळ्यात महत्त्वाची आकृती पुढे आहे, त्यामध्ये सौर गटांची जोडणी करून एकसर जोडणी केल्यानंतर पॅनल तयार होतो. आणि पॅनल जेव्हा अनेक पॅनलची एकसर जोडणी केली जाते, इथं दाखवलेलं आहे की एक पॅनल दुसऱ्या पॅनलला इथं जोडलेला आहे, तेव्हा स्ट्रिंग तयार होतं. आणि या ठिकाणी अनेक स्ट्रिंगची समांतर मांडणी ज्यावेळेस केली जाते तेव्हा ॲरे तयार होतात. हे ॲरे आपल्याला विद्युत निर्मिती करण्यासाठी कसे उपयुक्त असतात हे आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळेल. यामध्ये प्रकाशाची ऊर्जा ॲरेवर येऊन आढळते आणि ॲरेंकडनं ही जमा झालेली संपूर्ण ऊर्जा या ठिकाणी इन्व्हर्टरमध्ये साचवली जाते. आता इन्व्हर्टरमध्ये साठवलेली जी ऊर्जा असते ती दिष्ट स्वरूपाची असते, म्हणजे DC स्वरूपाची ऊर्जा AC स्वरूपामध्ये अल्टरनेटिंग करंटमध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी हा इन्व्हर्टर सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि त्या ठिकाणी मग पॉवर हाऊस ग्रीडच्या माध्यमातून ती ऊर्जा आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते. या ठिकाणी याचा प्रवाह दाखवलेला आहे की सौर गट, त्यामध्ये सौर गटापासून निर्माण झालेला विद्युत गटात साठवलेली ऊर्जा इन्व्हर्टरच्या माध्यमातून ACवर चालणाऱ्या उपकरणांसाठी आपण वापरतो. अर्थात या ठिकाणी ॲरेमध्ये साचलेली ऊर्जा दिष्ट विद्युत ऊर्जा असते आणि तिचं इन्व्हर्टर अर्थात बॅटरीमध्ये साठवून त्याचं रूपांतर मग पुढे पॉवर ग्रीड अर्थात AC अल्टरनेटिंग करंटमध्ये केलं जातं. याची डिटेल चर्चा आपण मागच्या सेशनमध्ये केलेली होती. आणि महत्त्वाचा सौर ऊर्जेचाच वापर करून सौर औष्णिक विद्युत प्रकल्प कसा असतो याची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सूर्याचे प्रकाश एकत्रित करून परावर्तावर आदळवले जातात. इथं हा परावर्तक आपल्याला आकृतीमध्ये दिसतात. सूर्यापासून आलेले किरण याच्यावर आदळल्यावर इथे एक पाईप दाखवलेला आहे, तर थंड पाणी इथे प्रवाह येत असतं आणि ज्यावेळेस उष्णता सूर्याच्या परावर्तनाने इथं पाईपावर एकत्रित केली जाते तेव्हा ह्या पाईपामधलं पाणी गरम होतं आणि मग पाण्याची वाफ तयार होते. अर्थात ही जी रचना आहे इथं आपल्याला अभ्यासायची आहे की या सौर परावर्तकांमध्ये इथनं आलेलं जे थंड पाणी आहे ते सौर परावर्तकांमध्ये जातं. परावर्तकांमध्ये संपूर्ण उष्णता ऊर्जा ह्या पाईपवर केंद्रित केली जाते आणि तिथून पाण्याची वाफ झालेली आहे, ही पाण्याची वाफ टर्बाईनवर येऊन आदळते. टर्बाईनचे पाती चक्राकार मार्गाने फिरायला सुरुवात होतात. त्याचा शाफ्ट जनित्राला जोडला असतो आणि मग जनित्र कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. इथं पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. जी वाफ आहे ती वाफ संगणन यंत्रामध्ये सोडली जाते, त्याला कुलिंग टॉवर जोडलेला असतो आणि मग संगणन प्रक्रिया होऊन ज्यामध्ये वाफेचं पाणी होतं आणि मग हे पाणी पंपाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सौर परावर्तकामध्ये सोडलं जातं. अशी साधी सोपी जी रचना आहे ती सौर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये असते. आता आपल्याला थोडंसं या संपूर्ण भागाची चर्चा केल्यानंतर आपण स्वाध्यायाकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे यांनी इयत्ता 10वीच्या संदर्भामध्ये पत्रिकेचा जो सुधारित आराखडा आहे याची माहिती आपल्याला दिलेली आहे. ही माहिती आपल्याला या प्रकरणाच्या अनुषंगाने माहीत असावी म्हणून थोडक्यात आपल्यासमोर मी सांगतोय. सर्व प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेतले सोडवणं आवश्यक आहे. जेथे शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या असतील त्या आकृत्या काढणे गरजेचं आहे. आपण आत्ताच प्रश्न पाहिले की वेगवेगळ्या प्रकाराचे आराखडे होते, ते आराखडे जर आपल्यासमोर असेल तर आपल्याला त्या प्रश्नाला योग्य मार्क मिळू शकतात. त्यानंतर प्रत्येक प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. हे पेपरच्या वेळेस आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सूचना आहेत. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नाचं गुण धरले जातील आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचा अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. ह्या सुधारित आराखड्यामध्ये आपल्याला प्रश्नवाईज थोडीशी चर्चा करायची, म्हणजे या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न येणार आहे स्वाध्यायामधले ते आपल्याला कसे सोडवता येतील किंवा आपण त्याची तयारी कशी करायची यासाठी हा आराखडा आपल्यासमोर मी ठेवतो आहे. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न असतात जे बहुपर्यायी असतात. 5 गुण विकल्प 5 असतात. ब नंबरच्या प्रश्नामध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न असतात. यामध्ये रिकामा जागा भरा हा प्रकार वगळून इतर प्रश्न विचारलेले असतात. याला 5 गुण असतात आणि 5 प्रश्न परीक्षेसाठी विचारलेले असतात.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा असा प्रश्न विचारलेला असतो. अर्थात 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं असतं. आता यामध्ये एक जीवशास्त्र आणि एक पर्यावरणशास्त्र याच्याशी संबंधित असतो. आता आपण इथं थोडासा फोकस करू की पर्यावरणशास्त्र जे आहे, ह्या आत्ता आपण प्रकरण पाहिलं, हे पर्यावरणावर आधारित बरंचसं प्रकरण असल्यामुळे शास्त्रीय कारणांसाठी यातला प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणजे 2 मार्क आपल्याला शास्त्रीय कारणांचे यामध्ये मिळू शकतात. एकूण विकल्पासह 6 गुण याला आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ब आकडा जो आहे, 2 गुणांचे या ठिकाणी 5 प्रश्न विचारलेले असतात. किमान 2 जीवशास्त्राचे आणि किमान 2 पर्यावरणशास्त्राचे. इथं पुन्हा एकदा पर्यावरणशास्त्र आलेले आहे. म्हणजे याही प्रश्नामध्ये आपल्याला आपल्या प्रकरणावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये एकूण 6 गुण आहेत या प्रश्नाला. 2 मार्काचा जरी प्रश्न आपल्याला आला तर 2 मार्क इथं आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचे 8 प्रश्न असतात आणि 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. अर्थात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमधला, ज्याला सगळ्यात जास्त म्हणजे 15 गुण आहे आणि विकल्पासह त्याला 24 गुणांचा प्रश्न आहे. अर्थात यामध्ये 4 जीवशास्त्राचे आणि 4 पर्यावरणशास्त्राचे प्रश्न विचारलेले असतात. आपलं आत्ताचं 5वं प्रकरण हे पर्यावरणशास्त्रावर आधारित असल्यामुळं आपण या प्रश्नावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 4 नंबरच्या प्रश्नामध्ये 5 गुणांचे 2 प्रश्न विचारलेले असतात, ज्याच्यामध्ये एक प्रश्न पर्यावरणशास्त्राच्या संबंधित घटकावर आधारित असतो. अर्थात त्याला 5 गुण असतात आणि जे आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे त्याला 5 गुण मिळू शकतात. विकल्पासह एकूण 10 गुण आहे. असं जर आपण एकूण पाहिलं तर 40 मार्काचा आपला पेपर असणार आहे. आपल्याला या प्रकरणाशी अनुषंगून थोडासा विचार करायचा आहे की या प्रकरणात या सगळ्या घटकावर आधारित कोणता प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो याची आपण स्वाध्यायाला अनुषंगून तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. थोडी कृतीपत्रिका आत्ता आपण चर्चा केली तीच या ठिकाणी परत एकदा आलेली आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आकडा 5 गुणांचा, ब आकडा 5 गुणांचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आकडा 4 गुणांचा. प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये ब आकडा 6 गुणांचा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 पैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत, एकूण 15 गुणांचे. आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातात, पैकी आपल्याला एक सोडवायचा आहे, तो 5 गुणांचा. अशा स्वरूपाचा आराखडा आहे आणि यानुसार आपल्याला आपल्या स्वाध्यायातल्या प्रश्नोत्तरांची आपल्याला तयारी करायची आहे. आता घटकनीय जर आपण विभागणी पाहिली तर आपण जे प्रकरण आत्ता आपण अभ्यासलं, ज्याच्यामध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने क्रमांक 5, तर या प्रकरणामध्ये एकूण बोर्डासाठी विचारले जाणारे प्रश्न 4 मार्काचे असतील आणि विकल्पासह 6 गुणांसाठी हे प्रकरण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासायचं आहे. आता हे सगळं दाखवण्यामागचा मूळ उद्देश काय, तर स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सोडवायचे आणि आपल्या आराखड्याला अनुषंगून जर आपण तयारी केली तर मला वाटतं कोणता प्रश्न कोणत्या याच्यासाठी विचारला जाऊ शकतो हे आपल्याला थोडंसं मदत करेल. आणि म्हणून स्वाध्यायामधल्या प्रश्नांना दाखवण्याच्या अगोदर मी आपल्याला आराखडा दाखवला. यामध्ये पहिला आपण काही सगळे प्रश्न या ठिकाणी नाही पाहणार, काही प्रश्नांचं या ठिकाणी पाहू. या ठिकाणी जोड्या जुळवासारखा प्रश्न आहे जो आपल्याला बहुपर्यायी सारखा जो प्रश्न आहे याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो लघुउत्तरी प्रश्नामध्ये. आणि यामध्ये शब्दकोड्यांसारखा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकेल. इथे मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणं द्या. 2 मार्कांसाठी हा येऊ शकतो. उदाहरणार्थ विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडा ही वेगळा असतो, याची शास्त्रीय कारणं तुम्हाला तुमच्या मुद्द्याला अनुषंगून द्यावी लागतील. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत. तर त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करून उत्तराचा आराखडा आधी रचायचा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडं प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर असेल तर कोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्यवस्थितपणे करायची याची थोडीशी आयडिया आपल्याला त्या ठिकाणी येईल. स्वाध्यायामधल्या खालचा टप्पा जर आपण पाहिला 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबरच्या प्रश्नांमध्ये, तर फरक स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो आहे. त्यानंतर विधानांचं स्पष्टीकरण हा एक येईल. नामनिर्देशिक आकृती काढा हा एक प्रश्न येईल. त्याचबरोबर टिपा लिहांसारखा जो प्रश्न आहे विद्युत निर्मिती आणि पर्यावरण
हा सुद्धा प्रश्न आपण डिटेलमध्ये आपण पहिल्या सेशनमध्ये त्याची चर्चा केलेली आहे. थोडक्यात काय, तर स्वाध्यायाचा अभ्यास करण्यापूर्वी आराखडा जर आपण डोळ्यासमोर धरला तर या प्रकरणातले कोणते प्रश्न आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात याचा थोडासा आपल्याला अंदाज येईल आणि त्या अनुषंगाने त्या प्रश्नांवर आपल्याला जास्त प्रकारे फोकस करता येईल. आता यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात बोर्डामध्ये, हाही मुद्दा आपण विचारात घेणं गरजेचं आहे. मग त्यात प्रश्नानुसार जर पाहिले तर प्रश्न 1 मध्ये ब आकडा जो आहे त्यात वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, जोडी जुळवा, चुकी बरोबर, नाव रेणू सूत्र लिहा, गणिती उदाहरणे सोडवा, टिपा लिहा यांसारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर पुढच्या स्लाइडमध्ये प्रश्न क्रमांक 3 जर आपण पाहिला तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की आपल्याला 5 सोडवायचे असतात, 8 दिलेले असतात. तर यामध्ये या प्रकरणामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आराखडा आपण जर डोळ्यासमोर धरला तर दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, उपाययोजना सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, सारणी तक्ता पूर्ण करणे, उदाहरणांसह स्पष्टीकरण लिहिणे, गणितीय उदाहरणे सोडवणे, आकृती पूर्ण करणे, आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे, उत्तरे स्पष्टीकरणासह लिहिणे, नियम सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे, अशा स्वरूपाचे प्रश्न या 3मध्ये प्रश्न क्रमांक 3मध्ये विचारलेले असतात. प्रश्न क्रमांक 4मध्ये 2 उपप्रश्नांपैकी एक आपल्याला सोडवायचा असतो जो 5 गुणांना असतो, ज्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे. आपण बऱ्याचशा आत्ता आकृत्या पाहिल्या या प्रकरणामध्ये, तर असा प्रश्न 5 मार्काला या ठिकाणी विचारला जाऊ शकेल. चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढणे, तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे असाही प्रश्न यामध्ये असू शकेल. त्याचबरोबर वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहिणे, परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणे, अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी तक्ता पूर्ण करून त्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे, प्रश्नाचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहिणे, उदाहरणार्थ नियमांचा गुणधर्मांचा पडताळा. त्याचबरोबर कोणत्याही एका घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिणे. अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण या संपूर्ण प्रकरणाच्या स्वाध्यायाची तयारी करून परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. मला वाटतं शिकवलेल्या संपूर्ण घटकांचं तुम्हाला आकलन झालेले असेल. आपण आपला स्वयंअध्ययन करून अभ्यास वाढवावा. आपल्या सर्वांना सदिच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. धन्यवाद.